आयडियल गल्लीमधली ही दृश्य आहेत। मुंबईतल्या दादर परिसरातली आयडियल गल्लीमधली ही दृश्य आहेत। ही सुद्धा दहीहंडी अत्यंत प्रसिद्ध आहे। असंख्य गोविंदा पथक इथंही येत असतात। दोन दृश्य बघतोय आपण। जोगेश्वरीत जय जवान पथकाकडून सुद्धा आता मानाची हंडी फोडली जाणार आहे। त्यासाठी जमलेले हे सगळे गोविंद आहेत। आणि दुसरी दृश्य आयडियल गल्लीतली दादरमधली महिला गोविंदांचं पथक आहे हे। आणि त्या आता इथं थर लावणार आहेत, हंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत। मुंबईतल्या दादरमध्ये आयडियल गल्लीत सुद्धा हा एक वेगळा उत्साह दिसत असतो आणि यावर्षी सुद्धा तोच उत्साह कायम आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, नेमका कसा उत्साह या सगळ्या गोविंदांमध्ये पाहायला मिळतोय? मानाची हंडी आता जय जवान पथक फोडणार आहे। रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर जय जवान गोविंदा पथकानं आता नारळ फोडलेला आहे। ज्या ठिकाणी त्यांचा सराव होतो त्या ठिकाणी ते आता दहीहंडीचा थर लावणार आहेत। आपल्यासोबत जय जवान गोविंदा पथकाचे काही गोविंद आहेत। काय सांगाल? नारळ तर फोडलेला आहे, आता इथे थर लावणार हे सांगतील आमचे बोल। ही आमची मानाची हंडी असते सालाबादप्रमाणे। यंदाही आम्ही हंडी फोडून आमचा प्रवास इथून आम्ही जो सुरुवात जी करतो ना ती इथून आम्ही हंडीच्या इथून सुरुवात होते। यावर्षी किती संकल्प केलाय, किती थरांचा? यावर्षी आम्ही प्रॅक्टिस तर केली आहे 10 थरांचा, तर बघू, प्रयत्न चालू आहे। मला रिझल्ट कळेल। तुम्ही तर आमच्या बरोबर असतातच आणि असणारच ह्या वर्षी पण, पुढच्या वर्षी पण आणि अनेक वर्षी असणार। काय सांगा? नाही, आमचे जे कोच डिसाईड करणार ते आम्ही करणार, फॉलो करणार सगळे। तू देखील पथकात आलेला आहेस, काय आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार यावर्षी। कितीचं स्वप्न आहे? 10 थरांचं ते नक्कीच पूर्ण करणार। यावर्षी आमचं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करून आम्ही बाकी बजेट 21 वेळा तुम्ही 9 थर लावलेले आहात, यावेळी 10वा थर। यावर्षी निश्चित आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू। आमच्या सरांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू। ती आपण जर बघितलं असाल तर जय जवान गोविंदा पथकानं आतापर्यंत 9 थर जे आहेत ते 21 वेळा लावलेले होते। आता 10व्या थराचे देखील प्रयत्न ते करणार आहेत। सराव झालेला आहे, त्यामुळे 10 थर यावर्षी लागतायत का आणि स्वतःचा विश्वविक्रम जय जवान गोविंदा पथक मोडणार का हे बघणं महत्वाचं आहे। मात्र रिद्धी, जर बघितलं असेल तर या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक गेली 4 महिने याच मैदानात सराव करत असतं आणि याच मैदानात मानाची हंडी जी आहे ती फोडली जाणार आहे। थोड्याच वेळात या हंडीचे फोडण्यासाठी थर लागले जाणार आहेत। मात्र त्याआधी पारंपरिक पद्धतीने इथे पूजा केली जाते, लहान मुलांना आणलं जातं, त्यांची देखील पूजा केली जाते। ती प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। मात्र उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। सगळ्यांचंच लक्ष लागलंय की जय जवान गोविंदा पथक यावर्षी 10 थर लावणार का आणि स्वतः जो विक्रम त्याने केला होता तो म्हणणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। रिद्धी, अगदी सुशांत, जसं तुम्ही म्हणताय की आता दृश्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं या सगळ्या गोविंदांमध्ये प्रचंड उत्साह आम्हाला दिसतोय। कुठून आलो तुम्ही लोक? पण हे सगळं करत असताना आनंद होतो, उत्साह आहे, कारण 2 महिने मजा असते। मनापासून आनंद होतो आम्हाला खूप असं उत्साह असतो आम्हाला। हो, आम्हाला एक्साइटमेंट असते। आम्हाला दहीहंडीसाठी खूप एक्साइटमेंट असते। इमोशन्स आहेत आमचे दहीहंडी म्हणून। हो, तू बघताय, हे खरं तर भावनिक गोष्ट आहे, इमोशनल गोष्ट आहे। ही सगळी मंडळी जी आहे, जी सगळी महिला आहेत, ती आता इकडे सज्ज होताना दिसतात। सगळे लोक संपूर्ण सराव केल्यानंतरची गोष्ट आहे आणि ती सराव इकडे संपूर्ण आपल्याला गोष्टींना दिसून येतोय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्टच आहे की दहीहंडीचा उत्साह आता मुंबईत पाहायला मिळतोय। तो पाहत असताना आता महिला असो पुरुष असो, दहीहंडीसाठी सगळीच लोक सज्ज आहेत हेच म्हणावं लागेल। नागेशोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। जोगेश्वरी जय जवान गोविंदा पथकाकडून आता उत्साहात तयारी सुरू आहे मानाची हंडी फोडण्यासाठी। आणि दुसरीकडची दृश्य दादरमधली आयडियल गल्लीमधली महिलांचं गोविंदा पथक इथं आलेलं आहे आणि त्यांनी इथं थर लावलेले आहेत, सलामी दिलेली आहे। आयडियल गल्लीतली सुद्धा मानाची हंडी आहे जी फोडण्यासाठी अनेक पथकं इथे येत असतात आणि महिला गोविंदांचं पथक या ठिकाणी नुकतंच थर लावत होता। आपण दृश्य बघू। पुन्हा एकदा पुढे घ्या थोडा, पुन्हा एकदा एकाला खांद्यावर घेऊन काही उलटा करता येईल।
पथकाचा सोबत आहे, त्याच पथकाचा सोबत केला जातो. जर आपण थोडंसं मागे आलो आणि थोडंसं वर बघितलं गेलं तर कलाकारांची हंडी हा खरं तर नेहमीचा विषय असतो, नेहमी आकर्षणाचा विषय असतो. ती कलाकारांची हंडी इकडे लावली जाते. त्यासोबतच महिला दहीहंडीची जी गोष्ट आहे ती सुद्धा आपल्याला मागे पाहायला मिळते. ही महिला दहीहंडी आपण पाहू, त्यावेळी महिला पण आता मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत आणि ते दहीहंडी करताना दिसत आहेत. बोल बजरंग बली की जय सांगत आता या हंडीला सुरुवात होते. महिला दहीहंडीला सुरुवात करण्याचा उत्साह आता शिगेला गेलेला आहे. नागेशसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. ही दृश्य बघतोय आपण. जोगेश्वरी जय जवान गोविंद पथक सुद्धा आता मानाची हंडी फोडेल आणि त्यानंतर पुढे दिवसभर त्यांचे विविध ठिकाणी उंच उंच थर लावण्याचे प्रयत्न असतील त्यासाठी रवाना होईल. तर दुसरीकडची दृश्य दादरमधली आयडियल गल्लीमधली.